हे बघा गेला साईचे पप्पा गेले. आता हे साईच्या डब्याची जाईल. आता हे साईच्या डब्याला काय करावा, तर मग मी काय केलं रात्री 50 रुपयाचं पनीर आणलं. त्याला म्हणलं त्याला आवडते असं तरी खाईन तो. तर मग हे टमाटे कांदे मला येत तर नाही ती भाजी चटणी भुर्जी करावं म्हणलं त्याची येत तर नाहीच मला. पण बघा आता बघते करून पहिल्यांदाच करते. भांड्याच काटा दे. आणि साईज पप्पा गेले आता त्यांचा डबा दिला. ही त्यांच्या डब्याची कढई भाजी एवढी राहिली त्यांची. आता ही साईची डब्याची भाजी अगं आता साईला करते. काही खात नाही म्हटलं मग त्याला असं तरी करून दिलं का ते खातो मग. आणि त्याला पनीर खूप आवडतं. आणलं रात्री 50 रुपयाचं. म्हटलं त्याला आता हे सगळे मसाले आहे घरात. शिमली मिरची होती, दशी टमाटर होतं, एक कांदे 2 चिरले. म्हटलं त्याला द्यावा करून. याच्यातच खोबरं आणि लसूण कुटून घेतला दर्शक. असं थोडं मग लेकरं असं खात नाही ना, तर त्यांना असं द्यायचं. मग त्यांना सांगायचं नाही हे टाकलं आणि ते टाकलं, मग खातच नाही ते. असं टाकायचं, थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. म्हणजे त्यांना कळत नाही. मग इथंच बसला बघा येऊ. त्याला काय काय टाकू राहील मम्मी काय काय नाही. हे बघा इथंच बसला. हे बघा कसं पोहू राहिला. त्याला ते आवडलं तेच टाकावं लागतं आणि तेच करावं लागतं. मला माहीत नव्हतं याची भुर्जी बनती म्हणून. याची पनीरची मला माझी लहानी बहीण म्हणत होती. तिचा फोन आला का तू काय करा जाय साईच्या डब्याला ते देत जाय म्हणे, मग तो खात जाईन थोडासा. हे बघा फ्रीजमध्ये कुठं ठेवला, त्या दिवशीचा गजरा आणलेला होता मी ते याला लावलेला. लावीन तर राहिला तसंच लावला होता, पण नंतर पुन्हा लावीन म्हटलं. इथं ठेवलेलं आहे. हे आणलं 50 रुपयाचं पनीर. 50 नव्हतं वाटतं, 100चं होतं काय पावशेर आहे. गडबड होती. साईच्या वह्या घ्यायच्या, पुस्तकं घ्यायची. इतकीनं गडबड राहते सकाळी सकाळी. साई इतका आगाऊ का लय आगाऊ. साई लय आगाऊ. मग साईला आता उठ म्हटलं, आंघोळ घालते त्याला. एकदा हे भाज्या करून घेतल्या त्याच्या डब्याच्या. काल तर असंच गाडी आली आणि उशीर झाला. एक हातात कॅमेरा आहे, एक हातानं गाठण सोडू तर सुटा ना ती. बाई अशी पकड तू तर चालला अशी अशी मारमा चालू आहे. तुंडी काय काय अशी पकड, ह्याच पकड अशी. आईला म्हणलं तसं हातात धर, गाठणच सुटाना. अशी गडबड राहते सकाळी सकाळी लईच. खायला डब्याला काय द्यावं रोज काय करावं काहीच कळत नाही. सगळ्यात मोठा आणि सगळ्या भारताचा प्रश्न बायाचा एकच, भाजीला काय करावंच काय. डब्याचा असो का घरचा असो, प्रश्न हा सगळ्यात मोठा. असलं तिकडून बी प्रॉब्लेम काय करावा, नसलं तर तिकडून बी प्रॉब्लेम काय करावा. काही लोकांना कशाला शांतपणा करते काय नाही, काय समजते त्यांच्या तोंडाला काय नाही. म्हटलं हे बघा आताची घाट सुटली. हे आणलं आता साईला पनीर. आता कापून करायचं असं पनीर वाटतं. मी पहिल्यांदाच आणलं, मला माहीत नव्हतं इतक्या दिवस पनीरची पण भुर्जी करते. पनीर माहीत होतं पण महाग नाही आहे त्याच्यामुळं. पण साईला करावं थोडंसं, कसं करते काय करते आता माहीत नाही. मी तर पहिल्यांदाच करते. थोडंसं कापून घेते साईला करते. थोडंसं केलं का 2-3 दिवस जाईल त्याला. झालं एवढं मागलं एवढं त्याला 2 दिवस करून आले. तोडलं की कांदे विकलचा त्या. असं करावं लागते भाजी डब्याला.
सगळ्या आईंचा हाच प्रॉब्लेम आहे, काय करावं आणि काय द्यावा. त्याला आता असं बारीक करून घेते. मला असं वाटतं याला बारीक करण्यापेक्षा किसून घ्यावं काय, पण असं जाड मोठं राहतं ते छान लागतं खायला. अरे ते बघा, याला खाऊन बघायचं कच्चं, लय छान लागतं ते. जिडं एक ठिकाणी मेसच्या याच्यात गेलते मी कामाला, तिकडं पनीर होतं, याला दिली ती एक पोळी तर खाल्ली नाही भामट्यानं. एकच घेतली होती गुपचीत, यांना खाल्ली नाही. कसं आहे खारी का? असं आहे म्हटलं, आपल्या लेकरा वाणी त्यांच्या लेकराला आपण नाही देणार तर कोण देणार. लोकांच्या तोंडाकडे पाहण्यापेक्षा थोडं नाही होतं आपल्या आपल्या लेकराला खाऊ घालायचं. लोकांची आस ठेवायची नाही, कारण की आपल्या आपल्या पोराला आपणच खाऊ घालणार आहे, लोक नाही खाऊ घालणार. पण पोरांना तशी अक्कल धरायला पाहिजे. नालाय काय ना, अभ्यास करायला पाहिजे. दात काय काढतो याचं बस. शाळेत घेतलं नाही त्याला, इकडं प्रायव्हेटमध्ये घेतलं नाही तर सरकारीमध्ये नाही घेतलं तर शेवटी मला मतिमंद शाळेमध्ये टाकावं लागलं. 2 वर्ष शाळेत गावाकडं होतात, गावाकडच्या लोकांनी लक्ष नाही दिलं ते सर लोकांना. आणि मग गावाकडून कन्नडला आलो. कन्नडला 2 वर्ष ठेवलं शाळेत 10-12 महिने. तर त्या लोकांना बसला आला येऊ राहिला जाऊ राहिला. त्याचे पेपर मॅडम डायरेक्ट, पेपर तर कधी ते तर माहीतच नाही, पण मॅडम डायरेक्ट सांगायच्या सही पास झाला असं मॅडमाचे सर लोकांचे काय म्हणते. त्यांचे पोरं इंग्लिश स्कूलमध्ये आणि आपले सरकारीमध्ये टाकून बी त्यांना बरं आहे ना, पण त्यांना नका का नाही पेपरावर 0 तर काढला असता. पास हो नको, पण त्याला कळलं असतं कशाला पेपर म्हणता, कशाला काय म्हणतं. पण मॅडम लय अतिशहाण्या, त्यांना गप्पा मारायला वेळ नसतो, गप्पा मारण्यामधून टाईम नसतो. घेतलं एक पोरगं, दुसरं पोरगं दिलं साईच्या नावाचे पेपर, झाला साई पास. मला डायरेक्ट नुसतं पासचंच निरूप भेटतो. मध्ये पेपर आहे का नाही आहे, काही आहे का नाही आहे, हे काहीच नाही. साई गेला 5वीला. मग 5वीला गेल्यावर तिकडं पोरं त्याला येड्यातच काढी त्या कहून तर ते असं तसं हे त्याच्यामुळं तिकडं बी पोराचं लक्ष नाही दिलं. आता इकडं आलो म्हणलं इकडं चांगल्या शाळेत बघते टाकून, तर चांगल्या शाळेत नाही घेतलं, सरकारीमध्ये बी नाही घेतलं. तिकडं गेलते मी ते एका शाळेमध्ये, पण त्यांनी घेतलं नाही. हा सांगितलं एकना नाही सांगून दिलं, दुसऱ्या दिवशी ॲडमिशन करायला गेलं. मला असंच कोणतरी सांगितलं ताईनं, कोणत्या तरी दादांना, शाळा आहे म्हणे मतिमंदाची. म्हणून मग मी त्या शाळेत म्हटलं चला आता त्या शाळेत टाकते साईला. हा बघा साईला आता हा मसाल्याचा डबा माझा, हळद, हे बघा हे थोडंसं लाल तिखट, हा थोडंसं गरम मसाला नाही टाका वाटतं मला, असं थोडंसं टाकते. ते खात बी नाही, हा थोडंसं झालं. तिखट खात नाही तो, त्याच्यामुळे मी त्याला तिखट करीत. असं आहे गडबड. बघा माझ्या मोबाईलला काहीतरी झालं आहे, त्याच्यात कॅमेरा व्यवस्थित दिसत नाही आणि मोबाईलला खूप 15-1 वर्ष झाले घ्यायला. पहिल्यांदा आमच्या घरात वस्तू आली ती मोबाईल घेतला होता हप्त्यावर, पहिल्यांदा जिंदगीत. टी व्ही नाही, काहीच नाही, कपाट नाही, टी व्ही नाही, काही नाही. आणि पहिल्यांदाच मोबाईल घेतला होता हा, कोरोनाच्या आधीचा, लगे 15मध्ये घेतलेला आहे. नाही 15मध्ये नाही, 12मध्ये घेतला होता. 15ला साई झालता, जन्मला होता. हे बघा ही पनीरची भाजी भुर्जी साईला. माझे कामाचे पैसे आले होते रात्री, पहिले कामाला गेलते ना या जिजा पराठामध्ये हॉटेलमध्ये, तर त्याच्यामुळं म्हणून भाजीला गेले. म्हटलं साईला घ्यावाच काय, भाज्या एवढ्या महाग, विचार केला 50 रुपयाला, 30 रुपयाला मेथीची भाजी, भाजीची जुडी एवढीच, कोथिंबीर 30 रुपयाला. तर म्हटलं याला हे खाण्यापेक्षा 2-3 शिमला मिरच्या घेतल्या, टमाटो घेतलं, कांदा घेतला, कांदे आणले आणि म्हटलं इकडं घालण्यापेक्षा आपण काय करावा, 50 रुपयाचं पनीर घ्यावा, 100 रुपयाचं लेकरू 3 दिवस खाईन. एवढा महाग जर म्हटलं, ज्याला लाखाच्या पुढं पगार आहे त्यांनाच घ्यावं एवढ्या महागाच्या भाज्या. ज्याला 10 आणि 5,000 रुपये पगार त्यानं कधीच नाही घ्यावं, त्यानं खावाच नाही, खायची अपेक्षा ठेवायची नाही त्यानं. हे मीठ टाकलं बघा,
चव विसर. तुम्ही म्हणता या ताई एवढी काय बडबड करते, पण करावंच लागते. ते काय करावं, बोललं नाही तर माहिती बी नाही होणार. आणि जे हकीकत आहे ते सांगायचं. आपल्याला जे खोटं सांगून कोणी थोडी देणार आहे. त्याच्यापेक्षा जे हकीकत आहे ते सांगायचं आणि जे हकीकत आहे ते दाखवायचं. माझ्या घरात ही पहिल्यांदा जशी मी जन्मले तशी ही भाजी पहिल्यांदा झाली आमच्या जीवनात. आमची तर गेले दिवस पण म्हटलं लेकराला, आपल्या वाणीतिनीच्या एका लेकराला आपण तरी खाऊ घालावा, त्याच्यासाठी ही भाजी मी पहिल्यांदा केली. कशी करतात तुमच्याकडं नक्की सांगा मला. आणि माझ्याकडून जर तुम्हाला काही वाईट लागलं असेल तर त्याच्याबद्दल माफी मागते. हे बघा अशी केली. आता अजून आईची भाजी करायची आहे. आता ही झाली साईची. इकडं साईच्या पप्पाची भाजी डब्याला दिली, एवढी मला राहिली बघा. आता ही एवढ्यात मला दिवस काढायचा. बस झालं. मला काही नाही, मी फक्त करणारी माल केली. आपल्या स्वतःचं जे करतो ना त्याला काही नसलं बी चालतं, ते बरोबर धकून घेतो. हे बघा हे बोबडा माझा साई आवरणं. बाई मला टाईम होतोय, मम्मी आवरणं ग, मला टाईम होतोय म्हणतो. झाली आता ही भुर्जी तयार. कशी झाली नक्की सांगा, जमली की नाही नक्की सांगा मला. आणि तुम्ही कशी करता कमेंटमध्ये नक्की दाखवा, सांगा मला. मग मी पण तशी करायची प्रयत्न करीन. तुमचा दिवस शुभ असो.